मला एक प्रश्न विचारला होता की एरंडेल तेल जुनं असलं तरी चालेल का? नंतरचा प्रश्न आपल्याला असा विचारलाय की हे एरंडेल तेल किती प्रमाणात घ्यावं? साधारण पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचं कोष्ठही मृदू असतं. त्याच्यामुळे अशा व्यक्तींनी जर एरंडेल तेल दुधाबरोबर घेतलं तर त्याचा उत्तम फायदा त्यांना होऊ शकतो. अगदी कुठलंही तेल फिल्टर्ड असं कधी वापरू नका. की हे एरंडेल तेल किती दिवस घ्यायचा? आता त्वचा विकार असेल तर त्वचा विकारांमध्ये सुद्धा एरंडेल तेल अतिशय उत्तम काम करतं बघा. आता नंतरचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो असा की हे एरंडेल तेल किती दिवस घ्यायचा? आता तुम्हाला माहिती आहे, एकाने आम्हाला सांगितलं, एका आपल्या दर्शकाने सांगितलं की आम्हाला पूर्वी आमचे आजोबा एरंडेल तेल द्यायचे किंवा आमचे वडील एरंडेल तेल द्यायचे, दर 15 दिवसांनी एकदा द्यायचे आणि त्याच्यामुळे आमचं पोटही साफ व्हायचं, आमचे दोषही साफ व्हायचे आणि आम्हाला ह्याच्यामध्ये फायदा झाला, असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. याचा अर्थ असा की एरंडेल तेल 15 दिवसांनी घेणं म्हणजे ते असं काय 1 महिना घ्यायचं, 2 महिने घ्यायचं आणि थांबायचं असं अजिबात नाही करायचं. 15 दिवसामध्ये तुम्ही काही खात असता, कसे झोपत असता, कधी उठत असता, तुमच्या मनाच्या अवस्था वेगवेगळ्या असतात. त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये वेगवेगळ्या दोषांचा उद्भव, त्यांचा इम्बॅलन्स होण्याची शक्यता जास्त असते आणि जो काही इम्बॅलन्स झाला आहे तो इम्बॅलन्स बाहेर काढणंही महत्त्वाचं असतं. त्यासाठी दर 15 दिवसांनी जे काही आपण साठवलेलं आहे ते काढून टाकणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि एकदा ते स्वच्छ झालं की निसर्गतः तुमचं शरीर फ्रेश, स्वच्छ आणि ताजंतवानं व्हायला लागतं. त्याच्यामुळे दर 15 दिवसांनी एरंडेल तेल घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याला कुठलीही कालमर्यादा नाही आहे. एरंडेल तेल हे निरापायी म्हणून सांगितलेलं आहे. ते तुम्हाला खूप जुलाब करवतं आणि अशक्तपणा आणतं असं अजिबात नाही आहे. त्याच्यामुळे एरंडेल तेल हे किती दिवस घेतलं तरी त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. नंतरचा प्रश्न आपल्याला असा विचारला आहे की हे एरंडेल तेल किती प्रमाणात घ्यावं? मी आणखी पुढे जाऊन सांगतो की कोणकोणत्या वयामध्ये कसं एरंडेल तेल घेतलं त्याचा उत्तम फायदा होतो. जेव्हा बाळ लहान असतं तेव्हा त्याचं पोट साफ होत नसतं. साधारण 1 ते 2 वर्षापर्यंत त्याचं जर वय असेल तर साधारण एखादा थेंब 2 थेंब एरंडेल तेल जर बाळाला आपण चाटवलं तर त्याचा उत्तम फायदा होतो. ह्याशिवाय जर त्याच्यापेक्षा लहान बाळ असेल तर बेंबीमध्ये एरंडेल तेल जर जिरवलं तर बाळाच्या पोटातली सगळी घाण बाहेर निघू शकते, बाळाचं पोट साफ होऊ शकतं. आणि जसं बाळ पुढे पुढे मोठं होत जाईल, त्याला वजन येईल, त्याचं वजन वाढेल, तसं एरंडेल तेलाची मात्रा तुम्ही वाढवू शकता. परंतु हे एरंडेल तेल घेताना आपण ते कशाबरोबर घेतो हेही महत्त्वाचं आहे. आयुर्वेदामध्ये एरंडेल तेल हे तिन्ही दोषांवर काम करतं म्हणून सांगितलेलं आहे. परंतु तरीही वात आणि कफावर ते जास्त काम करतं, कारण ते मुळातच तिखट, म्हणजे तिखट चवीला नाही लागत, परंतु त्याचे गुण शरीरामध्ये तिखटासारखे आपल्याला प्रत्ययाला येतात म्हणून ते कटू म्हणजेच तिखट म्हणून सांगितलेलं आहे. उष्ण तर आहेच आहे, त्याच्यामुळे ते पित्त वाढवणार आहे. म्हणून पित्तघ्न गोष्टींबरोबर जर एरंडेल तेल घेतलं तर तुमच्या शरीरातलं पित्तही कमी होऊ शकतं. जर तुमच्या शरीरामध्ये पित्त जर जास्त वाढलं असेल तर एरंडेल तेल जर दुधाबरोबर घेतलं, वाळ्याच्या काढ्याबरोबर घेतलं, चंदनाच्या काढ्याबरोबर घेतला तर चंदन मिळत नाही, परंतु शीत गोष्टींबरोबर जर घेतलं, दुर्वाच्या स्वरसांबरोबर घेतलं तर त्याचा उत्तम फायदा आपल्या शरीरामध्ये पित्त कमी करण्यासाठी होऊ शकतो. हा झाला एरंडेल तेल कसं घ्यायचं हा भाग. परंतु जेव्हा जसं वय वाढत जातं तसं एरंडेल तेलाचं प्रमाण आपण वाढवू शकतो. जसं तुम्ही मॅच्युरिटीमध्ये प्रवेश करता, मॅच्युअर होता, तेव्हा साधारण एरंडेल तेलाचं प्रमाण दर 15 दिवसांनी तुमच्या कोठ्यानुसार साधारण 15 ते 30 ml पर्यंत तुम्ही घेऊ शकता. आयुर्वेदामध्ये 3 प्रकारचे कोष्ठ सांगितलेले म्हणजे कोठे. एक आहे मृदू कोष्ठ, म्हणजे तुम्ही दूध पिलं तरी तुम्हाला पटकन संडास होऊन जाते किंवा संडास पातळ होते. दुसरं कोष्ठ म्हणजे मध्यम कोष्ठ, की ज्याच्यामध्ये व्यवस्थित मध्यम असतं, मध्यम मार्ग असतो. साधारण खाल्लं तरी तुमचं पोट व्यवस्थित दररोज साफ होत असतं, त्याला काही घ्यायची गरज नसते, नॉर्मल असतं. आणि तिसरं म्हणजे क्रूर कोष्ठ. ते क्रूर कोष्ठ म्हणजे तुम्ही एखादं विरेचन साधं औषध घेतलं तरी तुमचं पोट साफ होत नाही, दुधाने तर अजिबात होत नाही, त्याला म्हणायचं क्रूर कोष्ठ. मग अशा क्रूर कोष्ठामध्ये आपल्याला एरंडेल तेलाची मात्रा ही साधारण 30 ml तरी ठेवावी लागते. मध्यम कोष्ठ असेल म्हणजे साधारण त्याचं पोट साफ होतं, त्याला काही औषधं घ्यायची गरज पडत नाही, दररोजच्या दररोज पोट व्यवस्थित सकाळी उठल्या उठल्या साफ होतं. अशा व्यक्तींनी साधारण एक 10 ते 15 ml एरंडेल तेल घेतलं तरी पुरेसं असतं. आणि ज्यांचं मृदू कोष्ठ आहे, थोडं काही खाल्लं की लगेच संडास पातळ होते, अशा व्यक्तींमध्ये साधारण 5 ते 10 ml एरंडेल तेल पुरेसं होतं. आणि त्याच्यामुळे संपूर्ण दोष बाहेर जातात आणि ते कोणत्या गोष्टींबरोबर घ्यावं हे महत्त्वाचं असतं. साधारण पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचं कोष्ठही मृदू असतं, त्याच्यामुळे अशा व्यक्तींनी जर एरंडेल तेल दुधाबरोबर घेतलं तर त्याचा उत्तम फायदा त्यांना होऊ शकतो.
कफ प्रकृतीच्या लोकांमध्ये कफ आधी शरीरामध्ये जास्त असतो, त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये उष्ण तीक्ष्ण गुण जास्त गेला किंवा पित्तकर पदार्थ जास्त गेले तर त्यांना त्रास होत नाही. त्याच्यामुळे अशा व्यक्तींनी एरंडेल तेल घेताना त्रिफळ्याचा काढा किंवा आणखी त्रिकटूचा काढा अशा पद्धतीने जर काढे वापरले तर त्याचा उत्तम फायदा होताना दिसतो. वात प्रकृतीमध्ये एरंडेल तेल हे स्वतःच वातर आहे आणि त्याच्या जोडीला जर आपण गुडचीचा काढा किंवा दशमुळाचा काढा असे जर काढे वापरले तर त्याचा उत्तम फायदा वात प्रकृतीच्या मनुष्यामध्ये आपल्याला होताना दिसतो. आपण आता काय बघितलं तर कोणत्या प्रकृतीमध्ये एरंडेल तेल किती प्रमाणात घ्यावं, कोणत्या कोष्ठामध्ये तुमचा कोठा कसा आहे त्याच्यानुसार तुम्ही एरंडेल तेलाचं प्रमाण किती घ्यावं आणि ह्या एरंडेल तेलाबरोबर कोणतं औषध घ्यावं जेणेकरून तुम्ही तुमच्या प्रकृतीमध्ये ते व्यवस्थित उपयोगी पडून घेऊ शकाल. असं हे एरंडेल तेलाचं महात्म्य प्रत्येक प्रकृतीनुसार वेगवेगळं आहे आणि प्रत्येक आजारानुसार सुद्धा वेगवेगळं आहे. आता काही लोकांमध्ये आता त्वचा विकार असेल तर त्वचा विकारांमध्ये सुद्धा एरंडेल तेल अतिशय उत्तम काम करतं बघा. ते कसं तर आयुर्वेदामध्ये एक श्लोक आलेला आहे, कुलत्थ माश निष्पाव तील तेल निषेवणही पिंडालमूलकादीनाम हरितानांच्या सर्वशः जलजानुपबैलानाम प्रसहानांच्या सेवनात. म्हणजे हे जे 3 ओळी आहेत त्या श्लोकामध्ये याच्यामध्ये एक थोडक्यात अर्थ सांगतो. त्या याच्यामध्ये तुम्ही जर पावटा खात असाल, तुम्ही उडीद जास्त खात असाल, तुम्ही जर कुळीत म्हणजे हुलगे जास्त खात असाल, नंतर तुम्ही तिखट आंबट खारट जास्त खात असाल, तुम्ही दारू जास्त पित असाल, त्याच्यानंतर तुम्ही जलजानुपबैलानाम म्हणजे मासे जास्त खात असाल आणि बकऱ्याचं मांस किंवा कोंबडीचं मांस, गावठी कोंबडीचं मांस, बॉयलर कोंबडीचं मांस जर जास्त खाण्यात असेल, मसाले जर जास्त खाण्यात असेल तर तुमच्या रक्ताची दृष्टी लवकर होते आणि दोष तुमच्या शरीरामध्ये साठतात आणि तुम्हाला त्वचारोग होतो. मग अशा त्वचारोगामध्ये जर आपण नियमितपणे जर एरंडेल तेल घेतलं तर तुमचं शरीर हळूहळू स्वच्छ व्हायला लागतं. इकडे पथ्य पाळायचं म्हणजे ज्या गोष्टी आता सांगितल्या त्या गोष्टी टाळायच्या आणि त्याबरोबर आपल्या शरीरामधून दोषांचा निचरा करत राहायचं आणि तो निचरा जर करत राहिलं तर आपोआपच त्वचा सुधारायला लागते, शुद्ध व्हायला लागते, नितळ व्हायला लागते, त्वचेवरचा त्वचा विकार जो आहे तो हळूहळू कमी व्हायला लागतो. शीतपित्तामध्ये जर अशा पद्धतीने एरंडेल तेल वापरलं तर त्याचा उत्तम फायदा शीतपित्त म्हणजेच अर्टिकेरिया म्हणजे गांधीपित्तावर होतो. हे गांधीपित्त जर आपल्याला कमी करायचं असेल तर आपण जर गुडुचीच्या काढ्याबरोबर जर एरंडेल तेल घेतलं तर त्याचा उत्तम फायदा होतो. कडुनिंबाची पानं असतात त्याचा काढा करून जर एरंडेल तेल त्याच्याबरोबर घेतलं तर त्याचाही उत्तम फायदा होतो. करंज एक वनस्पती आहे त्याच्या पानांचा काढा जर केला आणि त्याच्यावर जरी एरंडेल तेल घेतलं तर त्याचाही उत्तम फायदा गांधीपित्तामध्ये आपल्याला होताना दिसतो. असे हे सारे जे उपयोग आहेत ते केवळ एरंडेल तेलाचे आहेत बघा. एरंडेल तेलाचं पोटीस वगैरे आपण बोललोच, त्याच्यावर मी आता जास्त काही बोलणार नाही. परंतु एरंडेल तेल कसं उपयोगी पडतं, कोणकोणत्या आजारांवर उपयोगी पडतं हे आज आपण बघितलं. असं हे एरंडेल तेल बहुगुणी अमृत म्हटलं तरी वावगं ठरू नये. त्याच्यामुळे हे एरंडेल तेल नित्य तुमच्या घरामध्ये ठेवाच ठेवा. परंतु एरंडेल तेल कुठलं वापरायचं हे महत्त्वाचं आहे. पांढऱ्या एरंडाचं तेल वापरलं तर त्याचा उत्तम फायदा होतो आणि हे एरंडेल तेल जुनं असलं तरीही चालतं. एरंडेल तेल कुठलं असावं, मला एक प्रश्न विचारला होता की एरंडेल तेल जुनं असलं तरी चालेल का. फक्त ते झाकण लावलेलं व्यवस्थित असावं. असं एरंडेल तेल घेतलं तरी त्याचा काहीही प्रॉब्लेम येत नाही. हे एरंडेल तेल तुम्ही आरामात घेऊ शकता, त्याचा फायदाही उत्तम होतो. कुठलंही तेल डायरेक्ट जर बियांपासून काढलं असेल तर त्याला काळाचं जास्त काही बंधन राहत नाही, ते किती जुनं तुम्ही वापरू शकता. आणि जसं तूप आहे, तूप पुराणघृत याला अतिशय महत्त्व आहे. जसं जुनं तूप असतं त्याला महत्त्व असतं तसं जुनं तेल जर घेतलं, फक्त ते सिद्ध तेल असेल तर ते काही दिवसात वापरावं लागतं. म्हणजे औषधांनी जर सिद्ध केलं तर, जर ते मुळात एखाद्या बियांपासून काढलेलं असेल तर त्याचा उत्तम फायदा आपल्याला होऊ शकतो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मेडिकलमध्ये जे कॅस्टर ऑइल मिळतं, फिल्टर्ड असं कॅस्टर ऑइल मिळतं, ते शक्यतो घेऊ नका. जर तुम्हाला आयुर्वेदाच्या दुकानामध्ये एखाद्या फार्मसीचं जर एरंडेल तेल मिळत असेल जे कोल्ड प्रेस्ड असेल तर त्याचा उत्तम फायदा आपल्याला होऊ शकतो. त्याच्यातले औषधी गुण जसेच्या तसे त्या एरंडेल तेलामध्ये असतात. या उलट जे फिल्टर असतं ते उकळलेलं असतं, ते फिल्टर केलेलं असतं, त्यामुळे त्याच्यातले सगळे औषधी गुण उडून गेलेले असतात. आणि अशा उकळलेल्या तेलामध्ये ऑक्सिडंट्स तयार झालेले असतात आणि हे ऑक्सिडंट्स आपल्या शरीराला अपायकारक ठरू शकतात. त्यामुळे कुठलंही तेल, एरंडेल काय, अगदी कुठलंही तेल फिल्टर्ड असं कधी वापरू नका.
कोल्ड प्रेस्ड तेल वापरा. शक्यतो लाकडी घाण्याचं तेल वापरलं तर त्याचा उत्तम फायदा आपल्याला होऊ शकतो. अशी ही एरंडाच्या झाडाची, एरंडाच्या पानांची आणि एरंडेल तेलाची महती आहे. हे असे प्रयोग करून पहा आणि आपल्या आयुष्यामध्ये आपलं आरोग्य टिकवण्यासाठी ह्या एरंडाचं महत्त्व किती आहे हे एव्हाना तुम्हाला नक्कीच कळलं असेल. ही एरंडाची बाटली, ही कोल्ड प्रेस्ड एरंड तेलाची बाटली तुमच्या घरात आवर्जून ठेवा. त्याचा उत्तम फायदा करून घ्या आणि तुमचं आरोग्य राखण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होईल. कारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणजे आपण आजार होऊ नये यासाठी लढलं पाहिजे. आजार झाल्यावर डॉक्टरांकडे खेपा मारण्यात काहीच अर्थ नसतो. त्याच्यासाठी आधीच जर आपण सावध राहिलो आणि आपण आपल्या आजाराचं प्रिव्हेन्शन केलं तर, आणि तेही एरंडेल तेलाच्या माध्यमातून, तर आपलं आरोग्य नक्कीच उत्तम राहील. मोठमोठ्या आजारांपासून आपण दूर राहू. आता इथेच तुमची रजा घेतो. पुन्हा येऊयात आणखी वेगवेगळे प्रश्न घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.